विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरेंची शिवसेना दावा करण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली आहे। आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे। विरोधी पक्षनेता कोण असावा हे नेमण्याचा अधिकार आमदारांनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे, मात्र विरोधी पक्षनेता कोण असावा याचं नाव तुम्हीच सुचवा असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना म्हटलंय। नक्कीच शिवसेना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल। या संदर्भात लवकरच पक्षप्रमुख सगळी भूमिका जाहीर करतील, परंतु या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यासंदर्भात दावा करावा अशा प्रकारची भूमिका विधानसभेच्या सदस्यांनी पाहिली। समर्थनाचा प्रश्न नाही, संख्येचा प्रश्न आहे। ज्याची संख्या जास्त त्याचा मला असं वाटतं होत असतो। आता शेवटी भूमिका अध्यक्षांनी घ्यायची आहे पुढची, परंतु शिवसेनेने असा दावा करावा अशी भूमिका सदस्यांनी मांडलेली आहे। पक्षप्रमुखांनी अजून भूमिका या संदर्भात पुढची जाहीर केलेली नाही। एवढं या संदर्भातच त्याची समन्वयाची जी बैठक होईल, या बैठकीनंतर तो निर्णय आपल्या समोर येईल। विरोधी पक्षनेताच हे सुद्धा अधिवेशन पार पडेल, गेलं अधिवेशन पार पडेल अशी महाराष्ट्रालाही अपेक्षा नाहीये। त्यामुळे शक्यतो सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये जी मागणी ही विरोधी पक्षांकडून केली जाईल त्याचा आदर हा सरकारकडूनही किती केला जाईल हे बघणं गरजेचं आहे।